धुळ्यातील वीज पुरवठा खंडितचा घेतला शिंदे गटाने समाचार। मोबाईलची बॅटरी चमकावून वीज कंपनीचा निषेध। सविस्तर वृत्त। धुळे शहरासह परिसरात सण उत्सवाचा कालावधी सुरू असून वीज वितरण कंपनीकडून अनियमितपणे भारनियमन सुरू आहे। भारनियमन सुरू असताना देखील ग्राहकांना अवाजवी बिले दिली जातात, तर धुळे शहरातील विस्कळीत झालेला वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिंदे सेना शिंदे गटाकडून वीज वितरणचे मुख्य अभियंता यांना देण्यात आला। दरम्यान यावेळी आंदोलकांनी आपल्या मोबाईलमधील बॅटरी चमकावून वीज वितरणाच्या कार्यालयात अनोखे आंदोलन केले। धुळे शहरात वीज वितरणाचा बोजवारा उडालेला आहे। भारनियमन कायम आहे। रात्री अपरात्री सकाळ सायंकाळी 2 ते 4 तास वीज जाते। वीज का गेली या प्रश्नाचे उत्तर संबंधित अधिकारी कर्मचारी देत नाही। सण उत्सवाच्या दिवसात विजेचा लपंडाव जास्त वाढलाय। यामुळे हिंदू धर्मीयांच्या मनात वीज वितरण कंपनीच्या ऐवजी राज्य सरकारातील सत्ताधारी राजकीय पक्षांच्या विरोधात मोठा राग उफाळलाय। त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा असे झाल्यास वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांविरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे देखील यावेळी सांगण्यात आले। शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष मनोज मोरे यांनी या संदर्भात माहिती दिली। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। आज धुळे जिल्हा शिवसेना, धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीचं महावितरणचं जे कार्यालय साखरी रोडचं, इथे आम्ही धुळेकर नागरिकांच्या वतीने तक्रारी करायला आलेलो आहे। एक आगळं वेगळं आंदोलन आम्ही इथे केलेलं आहे। वितरण कंपनी जे महावितरणचं कार्यालय यांच्याकडे आम्ही गेल्या 4-6 महिन्यापूर्वी देखील आंदोलन केलं होतं। त्यावेळेस आम्हाला लेखी आश्वासन दिले होते। काही पाळले शब्द आणि काही अजून पण तसेच प्रलंबित आहेत। धुळेकर नागरिकांना हे लोक रोज वेठीस धरतात। लाईट दिवसातून 4 वेळेस जाते, 2-2, 4-4 तास लाईट जाते। वीज बिल अव्वाच्या सव्वा सगळ्यांना येते। वीज बिल भरण्यासाठी जर वीज बिल भरलं नाही तर यांच्या मुंबईच्या कार्यालयातून फोन येईल। वीज बिल भरलं नाही तर यांच्या टोळ्या वसुलीसाठी, जसं प्रायव्हेट फायनान्स कंपनीच्या टोळ्या फिरतात वसुलीसाठी, तसं वीज वितरण कंपनीच्या यांच्या देखील टोळ्या तयार झालेल्या आहेत। त्या टोळ्या 10-10, 20-20 लोकांच्या ग्रुपने नागरिकांकडे जाऊन वीज बिल वसुलीसाठी तक्रारी करतात, दमदाट्या करतात। नागरिक अक्षरशः दहशती द्यायचे झालेले आहेत। परंतु वीज वितरण हे प्रामाणिकपणे करत नाही। काही तक्रारी, लाईट गेली, तक्रारदाराला तक्रार करायची असेल तर यांचे सर्वांचे मोबाईल बंद असतात। कुठल्याच प्रकारची तक्रार हे घेऊ शकत नाही। मागच्या काळामध्ये देखील आम्ही यांना सांगितलं होतं की जे मोगलाईचं जे युनिट आहे, हे युनिट साखरी रोडला हायवेला बाहेर, म्हणजे शहराच्या बाहेर आहे, ते युनिट गावात घ्या। नागरिकांना ते अडचणीचं ठरतंय, तिथे जाऊन नागरिक तक्रार करता येत नाही, आणि करायचं असेल तिथे कोणी नाही मिळालं तर नागरिकांचा हिरमोड होतो, त्रास होतोय। त्या त्रासापासून वाचण्यासाठी या प्रिमाइसेस मध्ये रिकामे कार्यालय पडलेले आहेत, त्याच्यामध्ये ते मोगलाईचं कार्यालय शिफ्ट करा आणि तिथे त्यांना नागरिकांची सोय करा। हे सगळं सांगून देखील आजपर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही। हे लोकांनी ठरवून आता गणपतीच्या काळात देखील लाईटांचा फार त्रास झाला। विसर्जन मिरवणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये ना भूतो ना भविष्यतो अशी मिरवणूक, विसर्जन मिरवणूक चालू असताना, मोठे गणपती चालू असताना यांची अचानक लाईट चालली गेली। 1 वेळा गेली, 2 वेळा गेली, 3 वेळा गेली। प्रचंड प्रमाणामध्ये गणेश भक्तांना त्यावेळेस देखील त्यांचा रोष गणेश भक्तांचा वाढला होता। त्याच्यानंतर आता नवरात्र आहे, येणाऱ्या काळात दिवाळी आहे, या सर्व हिंदू सणांना सामोरे जाताना हे लोक कधीतरी आम्हाला असं वाटतं औरंगजेबाचे कार्यालयातून धुळेकर नागरिकांना सेवा देत आहेत म्हणून त्रास देतात की काय, सेवेच्या नावाखाली धुळेकर नागरिकांना वेठीस धरतायत। पूर्णपणे वितरण कंपनीने याच्यात सुधारणा केली पाहिजे। जे कर्मचारी यांचे कामचुकार आहेत त्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। असं जर होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये 2-3 दिवसामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाला यांच्या पुढे येणार आहोत। यांच्याकडून ते कृपया ते आंदोलन यांच्याकडून सहन होणार नाही, म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की याच्यामध्ये तुमची सुधारणा तात्काळ झाली पाहिजे। धुळेकर नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिल आलेले आहेत। आम्ही धुळेकर नागरिकांना विनंती करतो, धुळेकर नागरिकांना आव्हान करतो, तुमच्याकडे कोणी वसुलीला येणार नाही, आला तर तुम्ही तात्काळ शिवसेना जिल्हा कार्यालयाची, आमच्या पदाधिकाऱ्यांची, त्या भागातल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करा। वाढीव बिल आला असेल तर धुळेकर नागरिकांनी त्याच्यात सुधारणा होईपर्यंत ते बिल भरू नका, असं शिवसेनेच्या वतीने तुम्हाला आव्हान करत आहोत।